अरे काय सांगू, त्यांनी मागच्या आठवड्यात किती शिवी दिल्या माहिती आहे का? कॉल रेकॉर्ड नाही ना होणार, आयफोन आहे माझ्याकडे, मी नाही रेकॉर्ड करू शकत. हां, कॉल लॉगमध्ये पण दाखवायचं म्हटलं तर कसं दाखवणार ना, आयफोनमध्ये नाही दिसत रे. 2-3 असं मागच्या आठवड्याचं कॉल लॉग नाही दिसणार. हे बरोबर आहे, एक ना धड बाराबर चिंध्या, ही जी म्हण आहे ना, ही आयफोनसाठी बरोबर अगदी तंतोतंत लागू होते मित्रांनो. जर का तुम्ही अँड्रॉइड वरती बरेच वर्ष वापरत असाल आणि आयफोन वरती शिफ्ट होणार असाल तर असे त्रास तुम्हाला सहन करायला लागतील. खरं सांगतो मित्रांनो, म्हणजे जर का तुम्ही आयफोन घेणार असाल तर तुमच्या आयुष्यात दुःख, दर्द, पीडा, वेदना, खंत आणि त्रास हे तुमच्या आयुष्याबरोबर राहणार आहेत. हो, आणि त्यामुळे मित्रांनो, जर का विचार करत असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा. मी तुम्हाला सांगेन काय एवढी सगळ्या गोष्टी होणार आहेत जर का तुम्ही आयफोन घेतलात. आयफोन 15 सिरीज, आयफोन 15 प्रो मॅक्स, आयफोन मध्ये आयफोन 15 वर आयफोन 15 बद्दल आयफोन 16 आयफोन 15 आयफोन मध्ये कोण घेतं? शेट लोक घेतात. म्हणजे एखादा फोन घेतल्यावर तो फोन आहे, कॉल एकदम व्यवस्थित असेल पाहिजे. म्हणजे 15 वर्षापूर्वीचे सुद्धा फोन घेतले ना, त्याच्यावरती फोन करायला, फोन करणं आणि बाकी सगळ्या गोष्टी कॉलवरती करणं सोप्या होत्या. पण आयफोनवरती आजही 2024 मध्ये तुम्ही ते करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, कॉल रेकॉर्ड तुम्ही करू शकत नाही. आणि कॉल जरी आला आणि मागचे 2 आठवड्यापूर्वीचा कॉल असला तर तुम्हाला कळणार नाही, कारण की फक्त जे कॉल लॉग असतात ना, फक्त 100 कॉल्सच दाखवतं, नंतर डिलीट करून टाकतं. काय हे? बरं, ते जाऊ द्या. T9 डायलिंग नाही हो, म्हणजे एखाद्या फीचर फोनमध्ये जर का तुम्ही डायल कराल तर ते सोपं आहे आयफोनपेक्षा. म्हणजे कसं, एखाद्याचा नंबर तुम्हाला पूर्ण आठवत नाही पण त्याचे नंबर थोडे आठवत की हा 2 5 8 9 हे हा नंबर आहे, हे तुम्ही केलं तर त्या म्हणजे अँड्रॉइडमध्ये जर का तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला दिसतात की हे नंबर्स कुठल्या कुठल्या कॉन्टॅक्ट्समध्ये आहेत. पण ह्याच्यामध्ये काहीही दिसत नाही. जोपर्यंत तुम्हाला प्रॉपर नाव माहीत नाही आणि ते तुम्ही टाईप करत नाही तोपर्यंत तुम्हाला दिसणार नाही. म्हणजे काय मूर्खपणा आहे हा. हे काय बरोबर नाही. आणि हो, कॉल लॉग सगळे मिक्स म्हणजे तुम्हाला टेलिग्राम वरती कॉल आलाय, व्हॉट्सअप वरती कॉल आलाय, नॉर्मल याच्यावरती कॉल आलाय आणि त्यांचं जर का फेस टाइम असेल, हे सगळे जे असतात ना एकाच कॉल लॉग मध्ये दिसतात. म्हणजे ते सुद्धा तुम्ही डिफरन्शिएट करू शकत नाही. म्हणजे 100 जे दिसतील त्याच्यामधले अर्धे कॉल व्हॉट्सअप वरती वगैरे असेल, कळणारच नाही. म्हणजे खरंच मूर्खपणा आहे. अजूनही ते रिफाईन करू शकलेले नाहीये त्यांचं जे कॉलिंग इकोसिस्टम आहे ना त्याला. आणि एक गोष्ट, फोन जरा स्लो झाला, मग बॅकग्राऊंडमध्ये 100 ॲप्स जरी असतील तुम्ही एक टच करा आणि क्लिअर करू शकता बॅकग्राऊंड ॲप्स. ह्याच्यामध्ये नाही, ह्याच्यामध्ये तुम्हाला एक एक ॲप क्लोज करायला लागतं. म्हणजे ठीक आहे, कधी कधी ते सुद्धा ठीक आहे, ते म्हणतात की नाही बॅकग्राऊंडमध्ये असू देत ॲप्स म्हणजे लवकर उघडतील, दॅट इज देअर. पण जर का आम्हाला क्लिअर करायचे असेल तर तुम्ही ऑप्शन द्यायला पाहिजे ना, नाही देत. अजून एक म्हणजे मी आयफोन 15 प्रो मॅक्स वापरत होतो आणि त्याच्यानंतर मी OnePlus ओपनवरती शिफ्ट झालो. मला इतकं बरं वाटलं. प्रत्येक ॲपमध्ये जेव्हा बॅक जायचं असतं ना, प्रत्येकाचं वेगळं असतं. म्हणजे कधी कधी तुम्हाला वरती बॅक ॲरो दिसेल, काहीमध्ये बॅक ॲरोच नसतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी इतक्या अवघड होत्या. आणि कधी कधी तर असं असतं की ते इतकं छोटंसं वरती दिसतं, टच करायला गेलं तर जातच नाही बॅक. म्हणजे ते फ्रस्ट्रेटिंग वाटतं फारच. अँड्रॉइडमध्ये हे नाही, तुम्ही स्वाईप करा जेस्चर्समध्ये, झालं बॅक गेलं लगेच. एक तुम्हाला सांगू का, हा व्हिडिओ बघितला ना अर्धी लोक आयफोन घेणार नाही, असं मला तरी वाटतंय. पण मित्रांनो एक गोष्ट करा, लाईक करा. ह्याला टार्गेट ठेवतो मी लाईकचं, कारण की लाईक्स एवढे मिळत नाहीयेत. आवडत नाहीत का व्हिडिओ आमचे? 8 ते 10,000 लाईक्स प्रयत्न करूया. 8,000 कमीत कमी. लेट्स डू दॅट कलेक्टिव्हली. आय नो वी कॅन अचीव. आता बरेच वेळेला असं होतं की रिस्टार्ट करायचं असतो तुम्हाला फोन. म्हणजे आयफोनमध्ये तुम्हाला सांगतो मी, रिस्टार्ट करणं सुद्धा अवघड आहे. म्हणजे करू शकता पण ते माहिती पाहिजे. आणि ते तुम्हाला जर का माहिती असेल सांगा. हे बघा, अँड्रॉइडमध्ये कसं तुम्ही लॉंग प्रेस करून ठेवा पॉवर ऑन ऑफ बटनला, ते होऊन जातं, रिस्टार्ट होऊन जातं. तिथं ऑप्शन्स येतात पॉवर ऑफ करायची का रिस्टार्ट. याच्यामध्ये तसं नाही. तुम्हाला माहिती आहे का कसं रिस्टार्ट करतं? पॉवर ऑफ करू शकता, रिस्टार्ट कसं करतात सांगा मला खाली कमेंट्समध्ये. बघूया तुम्हाला माहिती आहे का. सांग ना, माहिती आहे तुला? घ्या, हे बाय बरोबर आहे. हे आयफोनच्या लोकांबरोबर असंच होतं. तो काय म्हणतो माहिती का, मला माहिती आहे ना, मी करतो. सिरीला सांगतो मी आळशी आहे, सिरीला सांग. त्यांनी सांगितलं सिरीला, पण त्याला इंटरनेट चालू नव्हतं. नाही, टू यूज दिस ऑपरेशन गो ऑनलाईन असं म्हटलं. म्हणजे बघा, ते सुद्धा नाही. ही सुद्धा ट्रिक आहे, पण तुम्ही ऑनलाईन असायला लागतं. ऑफलाईन तुम्ही कसं बंद करणार सांगा खाली कमेंट्समध्ये. बरं, अजून एक गोष्ट, अँड्रॉइडमध्ये बऱ्याच वेळा असं होतं की प्ले स्टोअरमध्ये कुठलं ॲप मिळत नाही. आपण साईड लोडिंग वगैरे करतो, आपल्याला जे पाहिजे ते एखादा ॲप आपल्याला टेस्ट करायचं, जे काय करायचं ते. साईड लोडिंग करू नका, बाय द वे, इट कॅन बी रिस्की. पण हो, ऑप्शनच देत नाही ॲपल. आता म्हटले ते युरोपियन युनियन काहीतरी लॉज काढते म्हणून करणार आहे, पण अजूनपर्यंत आत्तापर्यंत, कारण की तुम्ही आयफोन 13 घेणार, 14 घेणार, 15 घेणार, आत्तापर्यंत तरी आलेलं नाहीये. साईड लोड ॲप्स करू शकत नाहीत. पण त्याहूनही जास्त सगळ्यात मला जे इरिटेटिंग वाटतं आयफोनबद्दल ते म्हणजे
अजूनही तुम्ही तुमचं जे स्क्रीन वगैरे ते कस्टमाइज करू शकत नाही. आता ॲप्स तुम्हाला इथंच पाहिजे. प्रत्येकाचं म्हणजे OCD ज्यांना असं त्यानंतर ते तिथंच पाहिजे, कॉल तिथंच पाहिजे, कॅमेराचं ॲप तिथं. ह्याच्यामध्ये तसं नाही आहे. तुम्ही आणा इथं ठेवा, ते आपोआप वरती कुठंतरी जाईल. आणि विजेट्स वगैरे आता करू शकता तुम्ही विजेट्स, पण ते इतकं जास्त कस्टमायझेशन नाही जितकं तुम्ही अँड्रॉइडवरती करू शकता. अँड्रॉइडवरती 100% तर ह्याच्यावरती 20%. म्हणजे लिटरली मजाच येत नाही. तेच ते सेम काय आहे चालतच नाही, हँग झाला. हे बघा, म्हणजे मी करत होतो तुम्हाला दाखवतो की सेम पण हा हँग झाला लिटरली. म्हणजे तुम्ही कधी बघितलाय की हे बघा, हा झाला नाही, हा झाला, आत्ता झाला बघा. आयफोन सुद्धा हँग होतो, असं नाही की होत नाही, होतो. त्याच्यानंतर जनरली लोक iPhone 13 वगैरे घेतात. अहो अजूनही 60 हर्ट्सची स्क्रीन तुम्हाला मिळते, 120 हर्ट्स आहे. आजकाल 10,000चे अँड्रॉइड फोन असतात, त्याची डिस्प्ले सुद्धा तुम्हाला 128 फास्ट रिफ्रेश रेटमध्ये मिळतं. ह्याचं 60 हर्ट्सच आहे. काय मूर्खपणा आहे. म्हणजे तुम्ही लिटरली 70-80 हजार रुपये देताय आणि 60 हर्ट्सची स्क्रीन. त्या 70-80 हजारामध्ये अँड्रॉइडचा फ्लॅगशिप फोन येईल मित्रांनो. 50,000मध्ये तुम्हाला तो iQOO 12 वगैरे मिळतोय. कॅमेरा जबरदस्त आहे, एकदम फ्लॅगशिप लेवलची चिपसेट आहे, दिसायला छान आहे, मोठा डिस्प्ले. काय पाहिजे म्हणजे मला कळत नाही. कधी कधी लोक म्हणजे EMI करून परवडत नसेल तरीही आयफोन बाय करतात का. आणि छोट्या छोट्या गोष्टी तर मित्रांनो पुष्कळ आहेत. फास्ट चार्जिंग म्हणजे आजकाल आमच्या 20-25 हजारच्या अँड्रॉइड फोनमध्ये 100 वॉट 120 वॉट वगैरे मिळतं. ह्याच्यामध्ये 27 वॉट 20 वॉट 18 वॉट वायरलेस चार्जिंग काहीतरी 10 का 15 वॉट आहे. काय आहे म्हणजे 25-30 वॉटचा जमाना गेला आता. आणि ते सुद्धा एवढे पैसे दिल्यानंतर. आणि छोट्या छोट्या अजून सुद्धा आहेत. म्हणजे क्लिपबोर्डवरनं तुम्हाला कॉपी करायचं, मल्टिपल क्लिपबोर्ड्स आहेत आणि तुम्हाला दुसरीकडं एकाच वेळेला सगळं काही कॉपी करायचं नाही. इथं तुम्ही कॉपी करा मग पेस्ट करा, मग कॉपी करा मग पेस्ट करा. अरे काय म्हणजे हो मित्रांनो, या सगळ्या गोष्टी मी नेगेटिव्ह सांगितल्या. म्हणजे आयफोन घेतल्यानंतर एक आहे की त्याचा कॅमेरा जबरदस्त आहे, अजूनही कोणी त्याला टच करू शकत नाही. अपडेट्स तुम्हाला रेग्युलरली मिळतात, जे अँड्रॉइडमध्ये कधी कधी कुठल्या फोनमध्ये मिळतात, कुठल्या फोनमध्ये नाही. पण तरी सुद्धा रेग्युलर तुम्ही जेव्हा यूज करायला लागले, म्हणजे माझा एक्सपिरियन्स असा आहे की मी वापरतोय, हो सगळं व्यवस्थित चालतं, पण ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, इरिटेटिंग फार वाटतात. आणि हो, आयफोन मला बोरिंग सुद्धा वाटतात तेवढेच. तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा खाली कमेंट सेक्शनमध्ये. हो, कसा वाटला व्हिडिओ? आवडला ना मित्रांनो? आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.